हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो तुम्ही? तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे सगळ्यांना। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे, बघा मी काळे वाटाणे हे रात्रभर भिजत घातले होते आणि सकाळी पाणी काढून त्याला छोटे छोटे मोड पण आलेले आहेत बारीक बारीक, आणि ते मी कुकरला शिजवून घेतलेले आहेत। 3 शिट्ट्या काढून घेतल्यात, छान शिजलेत बघा। हे काळे वाटाणे आहेत, हे गावून आणलेले आहेत, गावरान वाटाणे आहेत। ह्याची भाजी खूपच छान होती। तर मी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते बघा। मी कांदा घेतलेला आहे एक मोठा कट करून, आणि एक टमाटा घेतलेला आहे, तो पण बारीक कट केलेला आहे, आणि लसूण घेतलाय मी 5-6 पाकळ्या घेतल्या होत्या, त्या बारीक चिरून घेतल्यात, आणि दाण्याचा कूट घेतलाय अगदी 2 चमचे घेतलाय मी, जास्त नाही घालायचा। तर आता आपण रेसिपी को वळूया। पाहू शकता तुम्ही, मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, आणि कढई आपली छान तापलेली आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी पळी तेल टाकून घ्यायचे, पाहू शकता तुम्ही। आणि तेल आपलं छान तापलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचे आपल्याला। गॅस थोडा बारीक करायचा आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे। जो मोठा कांदा मी कट करून घेतला होता तो ह्याच्यात टाकून घ्यायचा, आणि हे सर्व छान हलवून घ्यायचे आपल्याला। ही काळ्या वाटाण्याची भाजी ना एवढी टेस्टी लागते ना, तुम्ही नक्की करून बघा, खूपच छान लागते बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकून घ्यायचंय। मी एक मोठा टमाटा कट करून घेतला होता, तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय, आणि टमाटा पण छान हलवून घ्यायचंय मस्त। पाहू शकता तुम्ही, टमाटा आपला मस्त असं सॉफ्ट झाला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे। पाहू शकता मैत्रिणींनो, आपला टमाटा आणि कांदा छान मऊ झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे बघा। मी मसाले काय घेतलेत ते, कांदा लसूण मसाला घेतलाय मी 1.5 चमचा, आणि मटन मसाला घेतलाय 1 चमचा, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। तर ही याच्यात आपल्याला टाकून घ्यायची, आणि हे छान हलवून घ्यायचे। परत 1-2 मिनिटं असं मस्त हलवून घ्यायचे बघा। किती छान कलर दिसतोय का नाही आपला, मसाले वगैरे टाकल्यावर किती मस्त कलर येतोय। तर आता आपल्याला काय करायचे, हे वाटाणे काळे वाटाणे ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे। ही भाजी सुक्की बनवली तरी पण खूप छान लागते, आणि रस्सा बनवला ह्याचा वाटाण्याचा तो पण खूपच छान लागतो। भाकरी सोबत भातासोबत तुम्ही खाऊ शकता बघा। मस्त हे हलवून घ्यायचे, अशी चमचमीत चटपटीत ही भाजी होती चांगली। आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे, जास्त नाही टाकायचं आपल्याला, थोडं असं ओलसरच भाजी करायची ही बघा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर ही माझी वाटाण्याची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा। तर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये चवीनुसार,
पाहू शकता तुम्ही। आणि हे छान हलवून घ्यायचे आपल्याला परत। बघा वाटाणे पण आपले खूप छान शिजलेले आहेत, मऊ एकदम, खायला पण खूपच छान लागतात। तर ह्याच्यामध्ये आपण दाण्याचा कूट टाकून घ्यायचंय। मी हे 2 चमचे दाण्याचा कूट घेतलेला आहे, जास्त नाही मी टाकला। तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला आणि हे छान परत हलवून घ्यायचे। बघा एक 2 मिनिटं आपल्याला अशीच ठेवायचे हे गॅसवर, थोडंसं होऊन द्यायचे, नंतर बघूया आपण झाली का आपली भाजी। पाहू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी छान चमचमीत मस्त झालेली आहे। बघा कलर पण किती छान आलेला आहे। तर आता ही भाजी आपण बाउलमध्ये काढून घेऊया। पाहू शकता मैत्रिणींनो, मस्त झाली का नाही भाजी आपली, खूपच टेस्टी, खायला पण खूप छान। नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा, कुणाला आवडली ते। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सगळ्यांना बाय।